नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 संदर्भात महाराष्ट्र शासनाने 30 जुलै 2026 रोजी नवीन जारी केला असून तब्बल 7,000 कोटी रुपयांच्या निधी वितरणाला मंजुरी दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, सोशल मीडियावर अनेक अफवा सुरू आहेत, पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त अधिकृत JR मध्ये काय आहे तेच पाहणार आहोत। सर्वप्रथम एक महत्त्वाची माहिती, ज्या शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये लाभाची रक्कम जमा करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे। ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण झालेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 48 तासामध्ये त्यांच्या कर्जाची रक्कम जमा करण्याचा नियम आहे। आता या JR मधील सर्वात मोठा निर्णय, या अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेसाठी 2026-27 या आर्थिक वर्षात एकूण 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। यापैकी सुरुवातीला फक्त 1 कोटी रुपये अंमलबजावणीसाठी देण्यात आले होते। त्यानंतर पात्र कर्ज खात्याची यादी तयार करण्यात आली। आता त्या पात्र लाभार्थ्यांच्या KYC झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम जमा करण्यासाठी 7,000 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे। म्हणजे जे शेतकरी अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र यादीमध्ये नाव आलेले आहे व ज्यांची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा पात्र शेतकऱ्यांसाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला असून आता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने रक्कम जमा करण्याची प्रक्रिया होणार आहे। JR मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की हा निधी सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांच्या माध्यमातून वितरित केला जाईल आणि त्याचा खर्च अहवाल शासनाकडे सादर केला जाईल। शेतकरी मित्रांनो, जर तुमचे नाव पात्र यादीत असेल आणि तुमची KYC पूर्ण असेल तर तुमच्या बँक खात्यावर लक्ष ठेवा। कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका। अधिकृत माहिती आली की सर्वप्रथम अपडेट पवन एग्रोटेक वर मिळेल। शेतकरी मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये कर्जमाफीच्या नवीन लाभार्थी यादीबाबतचे मोठी अपडेट पाहणार आहोत। त्यामुळे अशीच अधिकृत माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी पवन एग्रोटेक YouTube चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये।